डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनं फलटणचं नाव खराब झाल्याचं म्हणत रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांवर थेट निशाणा साधला होता। यावर रणजितसिंह निंबाळकरांनी पलटवार केलाय। डोक्यावर परिणाम झाल्यानं काही लोकांकडून अशी विधानं केली जात असल्याचं निंबाळकरांनी म्हटलंय। तसंच महिलांना त्रास झाल्यास काळा कोट घालून कोर्टात उभा राहील। या रामराजेंच्या विधानाचाही आता निंबाळकरांनी चांगला समाचार घेतलेला आहे। फलटणचं नाव तर बदनाम झालं की नाही एवढं सांगा। महिला बसल्यात, तुमच्या माहेरवरनं तुम्हाला फोन आलेच असतील की कसलं हे फलटण बरी आहेस का, तर तुझ्यापर्यंत पोहोचले काय? सगळं घडतंय, तुम्ही जर डोळे दाखवले। हे बघा, अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्याच्या डबल दोषी असतात आणि तुमच्या मागे मी आहे ना, का घाबरत नाही? याच्या पुढे जर कार्यकर्त्याला त्रास झाला, महिला भगिनीला जर त्रास झाला, हा रामराजे काळा कोट घालून कोर्टात उभं राहील तर मी वकील आहे। डोक्यावर एक विशिष्ट प्रकारचा पडदा बांधल्यानंतर किंवा परिणाम झाल्यानंतर अशा प्रकारची वक्तव्य काही माणसं करतात। त्यांना आज जनता त्यांची जागा येत्या निवडणुकीला दाखवल्याशिवाय राहणार नाही। महिलांवरचा अन्यायाचं तर यांनी नावच काढू नये। सगळे महिलांचे गुन्हेगार यांच्याबरोबर फिरतायत। महिलांना त्रास देणारे गुन्हेगारांना त्यांनी तिकीटं दिलेली आहेत। त्यांचा तिकिटाचा पाडा उद्या वाचायला लावू नये अशी मला या ठिकाणी सांगायचं आहे। गुन्हेगारांच्या भोवतीने आणि गुन्हेगारांच्या बरोबर यांच्या कुटुंबियांचे काय चाळे चालतात हे सुद्धा फलटणकरांना माहिती आहे।